पूर्ण गट्टा गायब झालेला आहे. तो कुठे गेला गट्टा? शोध लावा जरा. CID वाल्यांना बोलवा. आता काय तू आले म्हणून आम्ही तिकडे बसलो आहेत, खाली थांबतो. हाय गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्यांनी कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्याने सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर कालचा ब्लॉग आपला पडलेला आहे तांदळांचा. तर आजचा ब्लॉग असणार आहे तो हल्दीचा. तर आता आपण चाललेलो आहे तेजस भाऊसांच्या घरी आणि बघूया तिथं हल्दीची तयारी कशी चालू आहे. काहीच आपण बघतोय तर साक्षीताईचा बॅनर आणि आता जाऊया तेजस भाऊसांच्या घरी, बघूया कशी तयारी चालू आहे काय. तो तेजस भाऊ दिसलाय आपल्याला. आता काय बोलत काय माहित नाही. तर पोचलोय आपण म्हणतो. अरे बघ तर ब्रो, गुड मॉर्निंग. लवकर आले दादा. मम्मीने सांगलं ना लवकर ये. हा ना, बघ ना, अरे कुठं दिसतंय का? पब्लिक दिसतंय का? मी आलोय ना लवकर. नाही, पब्लिक पाहुणे असतात. ठीक आहे. तर बघता आपण जेवणाची तयारी चालू आहे, नाश्त्याची तयारी चालू आहे. दोन्ही वरमय येतात. आल्या आल्या काम लागलेलं आहे. इथं आंब्याचं टाला आणायला आणि बादले गवसाचं काम आहे. पहिला आंब्याचं टाला देऊ, नंतर बादले गवसू. ते बघू पहिला कशी तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग. चालू आहे तयारी. बिचारी नवरी बाई बसले ना, लागायची तयारी चालू आहे. इथं वरती ओढणंच लागेल ना पहिलं. दादा टालाची फुवाचं काम केले. अरे मेकअप कवा तुझा? वहिनी पाहुण्याचे फुटले, पाहुण्याचे फुटले बा. सकाळपासूनची कामं आपली चालू झालेली आहेत आणि आत्याना नावं पिसरलेली. म्हणजे एक एक काम सांगतो. तर आता बकरं कापाचा कार्यक्रम खाली चालू झाले. दाखवलं तुम्हाला. आमच्या इथं कवरं बकरं कापतात हळदीच्या दिवशी. बकरं कापायला लागले घातले आणि कांद्या पोह्यांची तयारी चालू आहे. आता उखलीला हळद कुंकू करायला लावले. तू शिकून घेतो का? बाबा जामता पण कुठाला लावले. उमरीनी सगळ्यांचा राग काढायला लावले. एक जाम पेसलून उखलीन कुठाला लावले वाटतं. पुढच्या वर्षी या वर्षी जमल तर बरं आहे. 2 लग्न खायला भेटतील. लावायची तयारी चालू करते. दोन्ही वरमय आल्या. बऱ्याच वरमय आहेत असे बघायला गेलं तर. लावायचं चालू केले.
नवरीचा मेकअप झालेला आहे आणि तो फोटोशूट चाललाय. आता नवरी जाईल मंदिरात पाया पराला. नवरी आले इथं पाया परून. आता हळद लावायची तयारी करतील. नवरी खाली पोहोचली पण वाजायचा पत्ता नाही. पण बघतो इथं नवरीला हळद लावायला लावले ना हळदीचं. टेबल भरलेलं आहे. स्टेज पूर्ण भरलाय. कचकचीत भरलाय. हा मोबाईल फोडायला दिलेला आहे आपल्याला. नाही लाव 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 लाव. लावा ना. हे अशी का घे. हे घ्या ना पटापट. काय चाललंय यार. फोटो काढा काय. कोणता कायचा आहे घे. नवरीच्या हल्दीपेक्षा मला जास्त रंगोले. इकडे बघू शकता आशिका ताईचा हाल. कसं वाटतं हल्दीन माकून. एक्सपिरियन्स झाला. तेजस भाऊ कसं वाटतंय. ये काय चाललंय तुमचं. आपल्या इकडूनचा हल्दी समारंभ संपलेला आणि फोटोशूट चालू आहे इथं. आणि भेटू दुपारच्या नवरीच्या नवऱ्याकडची हलद आल्यावर व्हिडिओ स्टार्ट करूया आपली. काहीच आपण कुर्ता घ्यायला आलो तेजस भाऊचा लावटीत. तर अजून आम्हाला 5 वाजता आलतो तर इथं 6 वाजून गेल्या. 6:10 झाले आणि अजून पण तो कुर्ता भेटला नाही. आणि अजून आम्हाला तयारी बी करायची आहे. जाम थकल्यावर. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या इथं जागाच आहो मी. आणि इथं संध्याकाळचं 6:18 झाले तरी अजून कुर्ता भेटला नाही. तेजस भाऊनी जाणून बसून पाठवला का काय माहीत. फोन पण नाही उचले ते. फोन बी नाही उचलत तेजस भाऊ. लावटीच्या दुकानात तर सागर जाम शिवाय देतो. इथं ना पाणी आताशी पियाला भेटले त्याला. कसं वाटलं तुला पाणी पिऊ.
4 तास फिरवल्यानंतर आता पाणी भेटलंय. अरे तिथल्या म्हणजे मी विचार केला होता पाण्याच्या बाटल्या आणायला, पण आता टाइमच नव्हता. आता कवा भेटतं कुर्ता काय माहित, कसा आहे काय ड्रेस माहित नाही आपल्याला. गंडोला त्याच ना, आता तो मस्तपैकी झोपला असं घरात. जा ना जा. जाम थकल्यावर आता अशा प्रकारे इथं 6:30 वाजून गेलेले ना. आम्हाला फक्त कुर्ता भेटला. आता परत तिथं कुर्ता घ्यायला जायला, या दुकानांशी त्या दुकानात फिरवायला लावले. अशा राग आले ना आम्हाला, जाम राग आली. 1 तासासाठी झोपलो तरी असतं घरात असतं तर, पण त्या पण नाही. आता झोपायला भेटणार. घरा गेल्या अंग धुवून लगेच रेडी होऊन मांडवान जायला लागेल. लेट्स गो. सामान जमा झालेले आहेत दोन्ही पण. आता जाऊया तेजस भाऊ संची इथं डायरेक्ट, आणि बघूया तिथं हल्दीचा नवऱ्याची हळद येऊन गेलेली असेल, आणि आपल्या हळदीचा कार्यक्रम चालू आहे. संध्याकाळचा ऑर्केस्ट्रा आहे, आता तिकडेच बघूया. पाण्याची बॉटल संपलेली आहे. आणि चला आपण जाऊया आता डायरेक्ट. इथं फायनली कुर्ता डिलिव्हर करणारा आलेला आहे सागर. चल ना आता. तर आता वाजलेले 7:30 आणि आम्ही आताशीन पोहोचलोय. इथं पाहुणी बिवणी जमा झाल्यानंतर आमचा अंग धवाचा पत्ता नाही अजून. आणि इथं ऑर्केस्ट्राची तयारी पण चालू होईल आता. हां, म्हणून वैताग आलाय आम्हाला आता. इथं तेजस भाऊचा सांगितलं ना जायला तर कधी जाऊ नका बाहेर. असं काम लागतं बाबा. 2 तास गेला आमचं. 4 कोंबडी 12 मसाला. आता काय माहित कसं होईल आपण. जाऊया आता. नवऱ्याची मंडळी आली आतमध्ये. थांब बाहेर. काढून घ्या. तू आली म्हणून आम्ही तिकडे बसलो आहेत, खाली थांबतो. आता ऑर्केस्ट्राची तयारी चालू आहे आणि आपण जाऊया खाली. आता घरी जाऊया कपडे चेंज करायला, आणि कपडे चेंज करून आल्यावर बघूया कशी सुरुवात आहे. इथं कामं असल्यामुळे आपल्याला अजूनपर्यंत जायला नाही भेटलेलं आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 8:30 आणि आता चालू आहे आपण कपडे बदली करायला. साक्षीबाई नवरीची इथं शूटिंग चालू आहे. तर इथं साक्षीताईचा फोटोशूट चाललेला आहे. करून आता फायनली रेडी होऊन आलेलो आहे. आता बघूया आतला कार्यक्रम. पाहुणी बिवणी जमा झाले ना आता. तर अशा प्रकारे तर पाहुणी बिवणी जमा झाले ना, नाना सगळे तयार झाले. नको
घाम फुटले. मंडपात येऊन बघता यावेळी टाटा खाली करायला लावलेले सगळं टाटा जेवण. कधी खाली केलेली नाही, फक्त नाव सांगायचं गाडीची अजून तर आपण अजून जेवलेलो नाही आणि इथे येऊन बघता तर सगळे धार टाकले जेवणावर. इकडे हा बोल. आम्ही आलोय दुर्वे लोखंडे यांच्या घरी. त्यांच्या मुलीची आज हल्दी आहे. खूप चुकीचं झालं. तरी ते काय झालेलं आहे, स्कॅम झालेला आहे. तर भाकरीचा पूर्ण गट्टा गायब झालेला आहे. तर कुठे गेला गट्टा, शोध लावा जरा. CID वाल्यांना बोलवा, आता काहीतरी करा. पण भाकरीचा गट्टा कुठेतरी गायब झालेला आहे. राहुल जाधवच्या घरी. अरे राहुल जाधवच्या घरी नाही, इथून भाकरीचा जवळचीच माणसं आहेत ना. जवळचीच माणसं आहेत. भाकरीचा गट्टा गायब होतो डायरेक्ट. अंगाला पिशव्या चिपकवल्या आहेत. जाऊ दे, मला कॅमेऱ्याची मागची माणसं आहेत. कॅमेऱ्याची मागची माणसं नाही, कॅमेऱ्याची पुढची माणसं आहेत. राहुल जाधवच्या अंगाला चमक्याची फोन आले हो. वंदना आत्याची गो, आत्याची जरीची साडी. वंदना आत्याची गो, आत्याची जरीची साडी. ओळखते गो, ओळखते दुनिया सारी. ओळखते गो, ओळखते दुनिया सारी. ओळखते गो, ओळखते दुनिया सारी. ओळखते दुनिया सारी. चंदूबाई आत्याची गो, आत्याची जरीची साडी. चंदूबाई आत्याची गो, आत्याची जरीची साडी. चंदूबाई आत्याची गो, आत्याची साडी. साक्षी नवरीची गो, नवरीची लयती प्यारी. साक्षी नवरीची गो, नवरीची लयती
बांगड्या माच्या गजराईचा वरचे वरी नकरा नवाळीचा वरचे वरी नकरा बांगड्या गजराईचा वरचे वरी नकरा नवाळीचा वरचे वरी नकरा आधार तुझे वरचे जाऊदे मार्गो मार्गो तुझी जाणी मला आधार तुझे वरचे जाऊदे मार्गो मार्गो तुझी जाणी मला आधार तुझे वरचे जाऊदे मार्गो मार्गो तुझी जाणी देव समाल्या दादा राधा बैल दुपारी राटा राधा बैल दुपारी राटा समाल्या आपली मंडळी नाचून थकलेली सगळ्यात जास्त तुम्ही कामात होऊन झाले. आपली अशा प्रकारे हालत संपलेली आहे आणि आपण नवरीला विचारू कसं वाटलंय. तर ताई तुला कसं वाटलंय हल्दी नाचून बिचून एकदम एन्जॉय वाटलेलं आहे. आता उद्याचा दिवस टेन्शन मध्ये जाणार आहे. सो मी माझ्या ब्लॉगचा आता इथे एंड करतो. सो बाय बाय अँड गुड नाईट.